त्यांनी आरोप केलेले आहेत. हे आरोप पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. माननीय पवार साहेबांनी हा विषय राष्ट्रीय केलेला असल्यामुळे आज आपला प्रघात बदलून आणि तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून मी आजची पत्रकार परिषद ही हिंदीत शुरू करना है। जो प्रोटेक्ट करने का प्रयास ये कल किया गया, मुझे ऐसा लगता है कि वो पूरे तरीके से कंप्लीट एक्सपोज हुआ है। और मेरा मानना ये है कि 15 से 27 इस बीच गृह मंत्री जी जो होम क्वारंटाइन थे वो आइसोलेशन में नहीं थे। कई लोग उनको मिले हैं, कई अधिकारी उनको मिले हैं, और जिसके बारे में जानकारी अगर हासिल करनी है। फक्त एकावर एक आरोप करताना आपल्याला सध्या देवेंद्र फडणवीस दिसतात, विरोधी पक्ष दिसतात. पुढचे नेमके काय आरोप केलेले आहेत, कारण एक एक गौप्यस्फोट होताना बघायला मिळतात आणि तितकेच महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी सुद्धा वाढ होताना दिसतात. विद्याताई चव्हाण आपल्या बरोबर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या. विद्याताई, आपण बघतोय हे जे काही आरोप केले जातात खूपच गंभीर आहेत. थेट गृह विभागावर बदल्यांचे आरोप केले जातात आणि हा सगळा डेटा, हे सगळे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस पर्यायाने विरोधी पक्षनेते करतायत. नाही, पहिल्यांदा म्हणजे मला सांगायचंय, ह्याच्यात महाआघाडीचं सरकार काय अडचणीत वगैरे आलं समजण्यासारखं नाहीये. प्रयत्न भाजपचा चालू आहे हे निश्चित म्हणता येईल. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे एक झूठ पे देवेंद्रजी का 100 झूठ असं आहे ते. आता ते काय 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 काढतील, कारण त्यांनी जो पहिलं खोटं बोललेलं आहे, ज्याच्यात परमवीर सिंगांचं पत्र आहे, त्याच्यावर सही नाही, ते त्यांच्या ईमेलवरनं आलेलं नाही, हे त्यांचं उघडं पडल्यानंतर त्यांना आता दुसरा एक सहारा घ्यायला लावतोय. तो त्यांनी सुबोध जयस्वाल यांचा घेतलेला आहे. त्यांनी आपण गृहमंत्री असताना त्यांच्या मर्जीत काही अधिकारी आहेत किंवा केंद्रामध्ये त्यांची सत्ता असल्यानंतर त्यांना ज्यांना काहीतरी आमिष दाखवून आपल्याकडे वळवता येईल अशा लोकांना ते वळवून हे सगळे पुरावे गोळा करतायत. त्याच्यामध्ये काही दम नाहीये. आणि त्यांनी सांगितलं की 2017ला काही पोलीस अधिकारी जातात आणि त्यांना धाड टाकून आम्ही पकडलं, 7-8 जणांना जेलमध्ये टाकलं, ते डीजींचा रिपोर्ट आहे, असं आहे, ते सोमची परवानगी घेतली. तर हे सगळं तुम्ही गृहमंत्री होता त्यावेळेस तुम्ही त्याच्याबाबत काय केलं? मग ते मीडिया समोर का नाही आणलं? आणि आता तुमचं आणण्याचं उद्दिष्ट काय आहे? तर त्यांनी जे काय बोललेले आणि त्यांनी सांगितलं की अनिल देशमुख क्वारंटाईन नागपूरला होते का इकडे होते, 15ला होते का 16ला होते, त्याचा खुलासा स्वतः अनिल देशमुखजींनी केला. जेव्हा देवेंद्र फडणवीस क्वारंटाईन होते तेव्हा ते नागपूरला होते का मुंबईत होते का आणि कुठे होते ते आम्हाला माहित नाही. आम्ही त्याची काही जाचही करत नाही. त्यांनी फडणवीसांची जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नेमलेली RSSची ती त्यांनी चालवावी, त्यांच्या विचाराच्या अधिकाऱ्यांना. विद्याताई, पण त्यांनी जे केलेले आरोप खूपच गंभीर आहेत. आपण बघतोय हा गंभीर आरोपाची दखल घेतली जाणार आहे का? आणि तसा आपल्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे. काय दम आहे त्याच्यामध्ये? कसले आरोप आहेत ते? आणि जर का त्यांनी काय आरोप केले तर आता परविंदरजी गेले सुप्रीम कोर्टामध्ये, त्यांनी सुप्रीम कोर्टात द्यावं, परविंदर सिंगच्या वकिलांना द्यावं, मीडिया समोर देऊन ते आमचा वेळ कशाला आणि मीडियाचा वेळ कशाला बर्बाद करतायत? हे बघा, महाआघाडीचं सरकार आहे, त्याला पुष्कळ प्रसंग आहे. कोरोना इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, अनेक समस्या आहेत, अनेक लोकांचे प्रश्न आहे. भाजपला कधी सर्वसामान्यांचे प्रश्न महत्वाचे वाटले नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटले नाही, बेरोजगारीची वाटले नाही. त्यामुळे ते हे काही ना काही रोज खुसपट काढतायत. त्यांचा आरोप तर केले, त्याचा खुलासा तर करावा लागणारच ना. नाही, पण त्या आरोपामध्ये काही दम नाही आहे ना. जे आरोप केले तर तुम्ही कोर्टात करा, कोर्ट काय द्यायचा तो निर्णय देईल. हे बघा, आमच्यावरती आरोप केले, आम्ही काय ते कबूल करणार आहे का? त्यांनी जे आरोप केले त्या आरोपांमध्ये काही दम नाही, ते सगळे आरोप खोटे आहेत. आणि 2017चे प्रकरण जे सांगतात तेव्हा ते फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होते, गृह खातं त्यांच्याकडे होतं, त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं. पण उठसूट कोणावर तरी आरोप करतात. विद्याताई, तुम्हाला आरोपच मान्य नसल्याचं दिसतं, पण दुसरीकडे रश्मी शुक्ला यांनी जो काय अहवाल केलेला आहे त्याबद्दल सुद्धा नेमकं तुमची काय प्रतिक्रिया? आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचे काही जे काही लागेबंद आहेत ते लागेबंद उघडपणे प्रकर्षाने समोर आणायचा प्रयत्न केलाय. रश्मी शुक्लांचं जिकर त्यांनी केलं, परविंदर सिंग यांच्या पत्रात पण आहे. जे फडणवीस बोलतात ते परविंदरांच्या पत्रात आहे आणि ते
तेच ते प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतायत, त्याच्यात नवीन काय आहे? आणि बदल्यांमध्ये जर काय भ्रष्टाचार झाला असेल तर परमवीर सिंग आता कोर्टात गेले, त्याच्याबरोबर त्यांनी क्लब करावं, स्वतः एक पिटिशन करावं फडणवीसजींनी माजी मुख्यमंत्री म्हणून, आणि ते उठसूट दिल्लीला जात आहेत. त्यामुळे आता त्यांचं कनेक्शन दिल्लीचं वाढलेलं आहे, तिथून ते हालचाली करतात. पण म्हणजे याचा अर्थ असा समजायचा का विद्याताई, की ही सगळी लढाई महाविकास आघाडी आता कोर्टात लढणार? नाही नाही, आम्हाला कोर्ट कचेऱ्या, आम्हाला लढाई बिडाई काही नाही. हे सगळं झूट आहे. हे सगळं 100 कोटीचं जे काय उभं केलेलं आहे ते सगळं डोंगे. असला काही भ्रष्टाचार वगैरे काही झालेला नाही. आणि झाला असता तर परविंदर सिंग यांनी पहिल्यांदा 15 महिन्यामध्ये तो सांगायला पाहिजे होता. 2 दिवसापूर्वी ते मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा पण त्यांनी काही बोललेले नाहीये. तेव्हा हे सगळं फडणवीसांची आणि भाजपची कुटील कारस्थान आहे आणि त्याला एवढं महत्व देण्याची गरज नाही. हा 100 कोटी जर एवढा बवाल करताय तुम्ही, जो भ्रष्टाचार झालाच नाही त्याचा बवाल करताय, तिथे देश सगळा विकायला काढलेला आहे. बँकिंग क्षेत्र खासगीकरण, रेल्वेचं विद्याताई, आपण बघतोय की तुमची प्रतिक्रिया कळली एकीकडे अब्जावधीचे देशाची संपत्ती मोदी स्वतः. विद्याताई, तो मुद्दा वेगळा आहे आणि आता जे आरोप झालेले आहेत महाविकास आघाडी सरकारवर, त्यावर बोलणं खरं गरजेचं आहे, कारण त्याचा खुलासा सुद्धा होणं तितकंच आवश्यक आहे. धन्यवाद विद्याताई तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पर्यायाने महाविकास आघाडीकडनं हे सगळे आरोप जरी फेटाळण्यात येत असले तरी निश्चितच आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस सध्या करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हाच सगळा पुरावा घेऊन ते दिल्लीला जाणार आहेत, गृहसचिवांना भेटणार आहेत. आणि फडणवीसांनी नेमके काय काय गौप्यस्फोट केलेले, खूपच गंभीर आरोप खरं तर फडणवीस सरकारने केले, फडणवीसांनी केलेले आहेत, विरोधी पक्षाने केलेले आहेत. काय नेमकं त्यांनी म्हटलंय त्यावर नजर टाकूया. 15 तारखेला आपण बघतोय देशमुख क्वारंटाईन नसल्याचं म्हटलंय, मुंबईत आले. गृहमंत्री 17 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता सह्याद्रीवर गेलेले होते. पवारांकडून देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न उघड झाल्याचं त्यांना म्हटलं. इतकंच नाही तर पवारांना चुकीचं ब्रीफ केल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे. 15 तारखेला देशमुख प्रायव्हेट जेटनं मुंबईला आल्याचं तिकीट आहे. अगदी मीडियाकडे सुद्धा, लोकशाहीकडे सुद्धा हे तिकीट आहे. पवारांसारख्या नेत्यांच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली असल्याचा सुद्धा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने या प्रकरणात इतकंच नाही, परमबीर हे तक्रार करणारे पहिले व्यक्ती नव्हते. परमबीरच्या पत्रात SMS चा पुरावा लावण्यात आलेला आहे. यामध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस आपण बघतो अनिल देशमुख वाजेंना भेटल्याचा दावा करण्यात आलेला आहे. कमिशनर इंटेलिजन्सची कॉपी सुद्धा त्यांनी यामध्ये आता जाहीर केलेली आहे. इतकंच नाही, परमबीरची तक्रार करणारे पहिले व्यक्ती नसल्याचं म्हणत त्यांनी अनेक असे गौप्यस्फोट करत महाविकास आघाडीला चांगलाच अडचणीत आणलंय. शिवराय कुलकर्णी आपल्या बरोबर आहे. शिवराय जी, आपण बघतो की हे जे काही सगळे आरोप करण्यात आले खूपच धक्कादायक आहे. सगळ्याचं आता कुठेतरी महाविकास आघाडीला अडचणीत आले किंवा सगळ्याचे खुलासे करणं आता भाग पडणार आहे महाविकास आघाडीला. तुमची नेमकी काय प्रतिक्रिया? कारण जे खुलासे आलेले आहेत किंवा जे आरोप करण्यात आलेले ते धक्कादायक आहेत. माननीय देवेंद्रजींनी आता जी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आघाडी सरकारचे खायचे दात कोणते आणि दाखवायचे दात कोणते हे अत्यंत क्रिस्टल क्लिअर हे स्पष्ट केलेलं आहे. असं आहे की जो वयस्कर नेता या वयामध्ये आदरणीय शरद पवार साहेब पावसामध्ये भिजून आपल्या अंगाची लाही करून झिजून यांना ही सत्ता शरद पवारांनी मिळवून दिली. त्या शरद पवारांना, त्या आधारवडाला, त्यांच्या जाणता राजाला ही खोटी माहिती देतात. आपला बचाव करण्यासाठी पवारांच्या तोंडून जे काही खोटं काल वदवून घेतलं त्याचे सगळे पुरावे देवेंद्रजींनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिले. एक तर त्याच्यावर आता मी आपल्या टीव्हीवर यांची विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया ऐकत होतो. म्हणजे त्यांना आरोपांवर बोलायचं नाही. या हे प्रवक्ते बोलणार नाहीत, काहीतरी बोलतील, आम्हाला हे मान्य नाही, हे खोटं आहे, आम्ही कबूल करणार नाही. तुम्ही कबूल करू नका, पण जनतेच्या दरबारामध्ये ते चाललेलं आहे. आज 60 तास शिवराजी, आपण काय सगळे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत. पण शिवराजी, एक महत्त्वाचं सुद्धा विद्याताईंनी म्हटलेलं आहे की त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी का कारवाई केली नाही, हा सवाल सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे. नाही, असं आहे की त्यांनी देवेंद्रजींनी एक अत्यंत महत्वाचं विधान त्यामध्ये केलेलं आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझं ऐकू येत आहे? हा, बोला.
60 तासापासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून या विषयावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही, ते बोलत नाही. दुसरं जे प्रकरण आज देवेंद्रजींनी उपस्थित केलं, तर पवारांच्या पत्रकार परिषदेत काय झालं ते देवेंद्रजींनी सांगितलं, फोन टॅपिंगचं प्रकरण आहे आणि मुख्यमंत्री स्वतःच्या अखत्यारीतले विषय आहे त्याच्यावर कारवाई करत नाही. त्यांची कोणती मजबुरी आहे अशी की ते सचिन वाझेला अटक करत नाहीत, ते परमवीर सिंगांच्या विरोधात आमच्याजवळ पुरावे असं सांगतात पण बदली करून मोकळे होतात, पण त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. ते त्यानंतर आता हे रश्मी शुक्लाजींचं जे एवढं मोठं प्रकरण आहे, फोन टॅपिंगचं प्रकरण आहे, बदल्यांचं प्रकरण आहे, हे सगळ्या प्रकरणांचे सगळे अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर मुख्यमंत्रींची अशी कोणती मजबुरी आहे की ते कारवाई करत नाहीत? सरकार त्यांना वाचवायचं आहे की त्यांना आणखीन कोणाला वाचवायचं आहे? कोण कोण याच्यामध्ये सामील आहे? असं आहे की आज देवेंद्रजींनी नावं घेतली नाहीत, बऱ्याच राजकारण्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत, बऱ्याच अधिकाऱ्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. आणि हे जे तुम्ही म्हणताय की दिल्लीचा तुम्हाला आशीर्वाद आहे, दिल्लीचा आशीर्वाद आहे, जनतेने तुम्हाला या पद्धतीने राज्य चालवण्यासाठी राज्य दिलेलं नाही. आणि उभा महाराष्ट्र बघतोय की सचिन वाझेपासून तर आजच्या पत्रकार परिषदेपर्यंत आणि कालच्या शरदराव पवारांच्या पत्रकार परिषदेपर्यंत जो काही महाराष्ट्रामध्ये गोंधळ घातलेला आहे, असा हा गोंधळ अभूतपूर्व गोंधळ आहे. आजचे आरोप अत्यंत गंभीर आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला, या महाविकास आघाडी सरकारला आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहो चूप बसून कसं चालेल? राज्याच्या मुख्यमंत्री महत्वाच्या प्रश्नांवर बोलत नाही, जेव्हा बोलतात तेव्हा वाझेच्या समर्थनार्थ बोलतात की वाझे म्हणजे का ओसामा बिन लादेन आहेत का? आणि त्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत मुख्यमंत्र्यांचं या विषयावर वक्तव्य येत नाही, या कुठल्याही विषयाला मुख्यमंत्री स्पर्श करत नाही. आणि दिल्लीमध्ये बसून आदरणीय शरदराव पवार तिथून प्रेस कॉन्फरन्सेस घेतात, तिथून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. बरं, त्यांनाही चुकीची माहिती दिली जाते. हे जे सगळं सुरू आहे हे जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला न्यायालयामध्ये त्याचा निकाल लागेल, सगळ्या उच्चस्तरीय चौकशा होतील, त्याच्यामध्ये दोषी सापडतील, याच्यात काही शंकाच नाही. पुरावे सगळे हातामध्ये आलेले आहेत आणि जनतेलाही स्पष्ट दिसते आहे जी गोष्ट निश्चितच आपण त्या सगळ्याचं खरं तर आता गांभीर्याने उत्तरं देण्याची महाविकास आघाडी सरकारला गरज निर्माण झालेली आहे. कारण जे काही आरोप करण्यात आलेले आहेत ते आरोप अतिशय गंभीर आहेत. पर्यायाने गृह खातच नाही तर थेट मुख्यमंत्र्यांवर सुद्धा आरोप करण्यात आलेत की मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. एकीकडे आपण बघतोय गृहमंत्र्यांची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे शरद पवारांकडनं किंवा महाविकास आघाडी सरकारकडनं, पण गृहमंत्र्यांच्या गृह खात्यावरच जे काही गंभीर आरोप झालेत, नुसते अधिकारी IPS अधिकारी नाही तर अनेक मंत्र्यांची सुद्धा यामध्ये नावं असल्याचं बोललं जात आहे. हा सगळा खुलासा आता थेट मुख्यमंत्र्यांना करावा लागणार आहे. निवृत्ती बाबर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. निवृत्ती, आपण बघतोय थेट देवेंद्र फडणवीस यांनी 6.3 GB हा डेटा, एवढा डेटा भरून पुरावा असल्याचा दावा केलेला आहे. थेट ते आता गृह खातं गाठणार आहेत, दिल्लीला रवाना होणार आहे. काय नेमकी यामध्ये माहिती आणि कशा प्रकारच्या आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे? नक्कीच मनुष्य, खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते तातडीची पत्रकार परिषद आहे, पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारवरती प्रामुख्याने जे काही राज्य सरकारचा कामकाज चाललेलं आहे त्या कामकाजाच्या विरोधात जे आहे ते संपूर्णपणे त्यांच्याकडे 6.3 GB जो डेटा आहे तो डेटा आज गृह खात्याच्या सचिवांकडे आज ते रवाना होणार आहे त्या दिल्लीच्या दिशेने. आणि तो डेटा त्यांच्याकडे देणार आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता आहे ती गृह खात्यांचे सचिव आहेत, त्यांच्याकडे हा डेटा संपूर्णपणे सुपूर्द केला जाणार आहे. आम्ही त्यांच्याकडे एक मागणी करत होतो की जो संपूर्ण डेटा आहे तो आम्हाला देण्यात यावा किंवा त्याची थोडीफार माहिती देण्यात यावी, परंतु त्यांनी असं सांगण्यात आलं की हा डेटा जो आहे तो मी डायरेक्ट गृह खात्यांच्या सचिवांकडे देणार आहे. परंतु जी पत्र लिहिली होती, रश्मी शुक्ला यांना पत्र जी लिहिली होती किंवा इतर काही माहिती होती, ती माहिती जी आहे ती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु आज संध्याकाळी 5:30 वाजता ती त्यांची गृह खात्यांची भेट घेणार आहेत आणि संपूर्ण डेटा तिथे देणार आहेत. आणि त्यांची मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती चौकशी CBI मार्फत व्हावी. परंतु एक प्रश्न निर्माण होतोय मनुश्री की महाराष्ट्रामध्ये जे आहे ते CBI जर यायचं असेल, CBIला तपास कोणत्या प्रकरणाचा करायचा असेल तर त्याच्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. तर राज्य सरकार या गोष्टीला परवानगी देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल की कारण की ज्या प्रकारे अनिल देशमुख असतील, परमवीर सिंग असतील आणि सचिन वाझे यांचं प्रकरण सुरू होतं त्याच प्रकारे आता नवीन गौप्यस्फोट जो आहे तो गौप्यस्फोट यामध्ये केलेला आहे. आणि असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की याच्या अगोदरचे महासंचालक जे जयस्वाल होते त्यांनी याच प्रकरणाला कंटाळून किंवा
याच अशा परिस्थितीला कंटाळून तरी राजीनामा दिला नाही का, किंवा त्यांना हे प्रकरण व्यवस्थितरित्या हाताळत येत नव्हतं का, म्हणून राज्य सरकारनं राजीनामा घेतला का, असा देखील जे आहे ते अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. नक्कीच आता यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांची जी आहे काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण की यामध्ये जे आहेत ते फडणवीस यांनी सांगितलेले आहे की मंत्र्यांसोबत काही अधिकाऱ्यांचे देखील यामध्ये समावेश आहे. त्याच्यामुळे नक्की मंत्री कोण आणि नक्की ते अधिकारी कोण याचा खुलासा जो आहे तो खुलासा लवकरच होईल. परंतु याच्यावरती ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया उमटायला आता सुरुवात होईल. राज्य सरकारकडून यावरती उत्तर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. बडे जे मंत्री आहेत महाविकास आघाडी सरकारमधले हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे. म्हणून ते तात्काळ जे आहेत ते दिल्लीच्या दिशेने थोड्याच वेळात रवाना होणार आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता जे आहेत गृह सचिवांची जी ते भेट घेणार आहेत. भेटीनंतर संपूर्ण डाटा त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे काही पुरावे सुद्धा लोकशाहीच्या हाती लागलेले आहेत. खास करून तुझ्याकडे पुरावे असल्याचं बोललं जाते. कोणते कोणते पुरावे आहेत? काही फोटो आहेत, काही लेटर्स सुद्धा यामध्ये समोर आलेली आहेत. नक्कीच मनुष्य जे पुरावे जे ते आपण स्क्रीनवरती दाखवत आहोत ते गृहमंत्री अनिल देशमुख जे आहेत ते अनिल देशमुख क्वारंटाईन असून सुद्धा ते आहेत. त्यांचा जो कार्यक्रम ठरलेला होता त्याचे पुरावे त्यांनी जे आहेत ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर ते रश्मी शुक्ला जे ते चौकशी करत होते, अनेक प्रकरणांची चौकशी करत होते, ते देखील पत्र जे आहे ते पत्र त्यांनी दिलेले आहेत. त्याची जी माहिती संपूर्ण आहे ती माहिती त्यांच्याकडे देखील आहे. परंतु सर्वात जी माहिती महत्त्वाची आहे 6.3 GB डेटा जो आहे तो डेटा मात्र त्यांनी दिलेला नाही. तो डेटा थेट ते आहे ते गृह मंत्रालयाकडे दिल्लीमध्ये जाऊन देणार आहे. त्याच्यामुळे या डेटापेक्षा तो डेटा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की त्याच्यामध्ये अनेक जणांचे फोन कॉल्स आहेत, अनेक जणांची इतर जी माहिती गोपनीय माहिती आहे ती माहिती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधले नेते आहेत किंवा अधिकारी जे मुख्य अधिकारी असतात त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणीत वाढ होणार आहे. कोणाकोणाची नावं यामध्ये समोर येतात हे बघणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. विरोधी पक्षाने असा दावा केलाय की जे काही त्याच्याकडे पुरावे लागले त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पूर्ण हादरून जाईल, गृह खातं पूर्ण हादरून जाईल. थेट अधिकाऱ्यांच्या IPS अधिकाऱ्यांच्या ज्या काही बदल्या आहेत त्या सगळ्या बदल्यांचा फोन टॅपिंगचं किंवा ज्या बदल्यांमध्ये जी देवाणघेवाण होते तो सगळा पुरावा आपल्या हाती लागल्याचा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते त्यांनी दावा केलेला आणि हे सगळं प्रकरण घेऊन ते आता थेट दिल्ली गाठणार आहेत, गृहसचिवांची भेट घेणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आता चांगलंच अडचणीत आल्याचं बघायला मिळत आहे. फक्त गृह खातंच नाही तर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सुद्धा टार्गेट केलेलं आहे. 8 ऑगस्ट 2020 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळे पुरावे देण्यात आले होते, ही सगळी माहिती देण्यात आली होती. त्यांनी सुद्धा ही माहिती जाणून घेतली, पण त्यानंतर सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, कोणत्याही त्यांनी हालचाल केली नाही. त्यामुळे आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा आता अनेक प्रश्नचिन्ह देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले आहेत. जो प्रोटेक्ट करने का प्रयास ये कल किया गया, मुझे ऐसा लगता है कि वो पूरे तरीके से कंप्लीट एक्सपोज हुआ है. और मेरा मानना ये है कि 15 से 27 इस बीच गृह मंत्री जी जो होम क्वारंटाइन थे वो आइसोलेशन में नहीं थे. कई लोग उनको मिले हैं, कई अधिकारी उनको मिले हैं और जिसके बारे में जानकारी अगर हासिल करनी है जी साहेबांच्या थ्रू ACS होमला दिला, ACS होम साहेबांच्या माध्यमातून तो रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेला, मुख्यमंत्र्यांनी तो पाहिला, त्यांनी ते ऐकलं, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. 8 ऑगस्ट 2020 आजपर्यंत त्या रिपोर्टवर कुठलीही कारवाई झाली नाही आहे. आपण जर बघितलं तर DG साहेबांनी स्पष्टपणे आपल्या पत्रात म्हटलेलं आहे की हे फार सिरियस आहे आणि याची CIDची चौकशी केली पाहिजे. CID सोडा, साधी PSIची APIची चौकशी देखील त्या ठिकाणी त्यांनी या बाबतीत केली नाही. सगळे IPS ऑफिसर त्यांच्या अंतर्गत येतात आणि तरी देखील COI त्यावेळेच्या कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावर अन्याय का झाला. म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनीच याच्यावर पांघरून घातलं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आता हे सगळं अत्यंत महत्त्वाचं आहे. या संदर्भातलं पत्र मी वाटल्यास आपल्याला देतोय. बाकी गोष्टी मी आपल्यासमोर देणार नाही. या फार सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत. यात IPS ऑफिसर्सचे नाव आहेत, अधिकाऱ्यांची नावं आहेत, बऱ्याच लोकांची नावं त्यात येत आहेत. आणि म्हणून मी आज दिल्लीला चाललो आहे. माननीय गृह सचिवांना मी भेटून ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांना सील्ड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे देतोय. सगळे माझ्याकडचे पुरावे हे त्यांच्याकडे मी देतोय आणि मी त्यांना विनंती करणार आहे की याच्यामध्ये IPS ऑफिसरचे कस्टोडियन ते असल्यामुळे याची CBIची इन्क्वायरी ही त्यांनी करावी, अशा प्रकारची मी मागणी करणार आहे.
खूप खळबळजनक आणि गंभीर असे आरोप खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत. आता नेमकं महाविकास आघाडी सरकार काय खुलासा करणार, कसा बचावात्मक खरं तर पवित्रा घेणार ते आपण आता बघणं गरजेचं आहे. महेश तपासे सुद्धा आपल्याबरोबर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, जे एकामागून एक खरं तर हे आरोप आता केले जाताना बघायला मिळतात. एकीकडे सचिन वाझे प्रकरणामध्ये गृहमंत्री अडचणीत आलेत, अगदी त्यांचा राजीनामा घेणार की नाही याबद्दल चर्चा सुरू असताना त्याच गृह खात्यावर जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत ते प्रश्न खूपच गंभीर आहेत. आपण बघतोय थेट अधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या बदल्यांचे आणि पैसे खाल्ल्याचे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत. आपली नेमकी या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार हे अस्थिर कसं होईल ह्यासाठी सातत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते गेल्या 1.25 वर्षापासून प्रयत्न करत आहेत. जेव्हापासून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी केली आणि भारतीय जनता पार्टीला धक्का दिला, त्यापासून कुठल्या ना कुठल्या निमित्त काढून मग ते खरे असतील खोटे असतील कसाही त्याचा वापर करून सरकारला बदनाम करण्याची भूमिका किंवा एकही संधी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सोडलेली नाही. त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतील. काल जो प्रकार झाला त्या प्रकारातलं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे. मुकेश अंबानी साहेबांच्या घराच्या समोर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी ही ठेवणं ही फार मोठी एक धक्कादायक बाब होती. त्याच्यानंतर हिरेन मनसुखच्या संदर्भातला जो विषय झाला किंवा एटीएसने कारवाई करून जे 2 लोक आरोपींना महेश तपासेजी मी आमच्याकडे येणारच आहेत. आपण बघतोय एकीकडे सचिन वाझेचं प्रकरण आहे, आता दुसऱ्याचा खुलासा सुद्धा करावा लागणार आहे. पण या सगळ्यामध्ये आपण बघतोय की तुम्ही एकीकडे वाझे प्रकरणावर बोलतात, निश्चितच त्यावर चौकशी होणं गरजेचं आहे. त्या संदर्भात अनेक दावे सुद्धा केले. पण आत्ताच्या या सगळ्या प्रकरणावर काय बोलाल? कारण सगळं 6 GB डेटा आणि तसे पुरावे असल्याचा दावा आता विरोधी पक्षाकडनं करण्यात आलाय. ग्रस्त होतो. त्याच्यामुळे कमिशनर इंटेलिजन्सचा अहवालची प्रत माझ्याकडे नाही, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे असेल तर त्यांनी मीडियाला या कोणाला जाहीर केली असेल तर मला त्याची कल्पना नाही. परंतु मागच्या वर्षी अनेक गोष्टी बाजूला ठेवून कोरोनाला प्राधान्य देत कोरोनाच्या संदर्भामध्ये कोरोनाला मात कशी करायची ही प्राथमिकता उद्धव ठाकरे सरकारची होती आणि त्या अनुषंगाने बरेच विकासाची कामं पण बाजूला ठेवून त्याचा निधी देखील या ठिकाणी वळवण्यात आला. ज्या 6.5 GB डेटाचा आज उल्लेख देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला तोही आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकला. ते दिल्लीला जात आहेत, गृह सचिवांची भेट घेतल्यात, आनंदाची गोष्ट. राज्यात कुठल्याच परिस्थितीमध्ये या अधिकारी वर्गामध्ये भ्रष्टाचार होऊ नये ही आमची देखील भूमिका पक्षाची आणि सरकारची आहे. परंतु ह्या एकंदरीत म्हणजे त्यांनी त्यांचं जे बॉडी लँग्वेज होती किंवा त्यांचं जे भाष्य करण्याची शैली होती की माझ्याकडे हा 6.5 GB डेटा आहे आणि हा मी मीडियाला देणार नाही, याच्यामध्ये वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं आहेत, काही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि मी हा गृह सचिवांना देणार, हा एक प्रकारे महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या मनावर कुठेतरी दडपण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असं व्यतीत होत आहे. पण महेश तपासेजी महेश तपासेजी तुम्ही जे सगळं सांगतात ते एकीकडे म्हणतात की कोरोनाची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे, कोरोनाच्या परिस्थितीतून देश जातो आहे किंवा अगदी महाराष्ट्र सुद्धा जातोय, ते तिथे कंट्रोल होणं गरजेचं आहे. पण असं असताना सुद्धा अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणं आणि जो दावा केला जातो की मुख्यमंत्र्यांनी असं असताना या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं हे खूपच गंभीर आहे. खरं तर नाही, असं आहे की स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचा वापर भारतीय जनता पक्षाच्या सरकार असताना खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री पण होते आणि गृहमंत्री पण होते, हा कसा झाला आज सर्वश्रुत आहे. आता तुम्ही बिगुल वाजवलेलेच आहे, तर आम्ही बऱ्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी बाहेर आणूच ना. तुम्ही एखादी गोष्ट राज्याच्या हितामध्ये करत असाल त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करू. राज्याच्या हिताचा भ्रष्टाचाराचा आरोप केला तर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला शिवराय कुलकर्णी सुद्धा आपल्याबरोबर. शिवरायजी तुम्हाला दावे केले जातात? माझं पूर्ण होऊ द्या. परमवीर साहेबांच्या तक्रारीमध्ये तथ्य असेल तर कोर्ट त्याच्यावर निर्णय देईल. आज त्यांची जी तक्रार आहे किंवा कोर्टामध्ये जी याचिका आहे त्यांनी 2 गोष्टींच्या मध्ये मागितल्या.
पदावर पूर्ववत करावं आणि हा सगळा जो तपास आहे तो सीबीआय कडे द्यावा. कोर्टात ही आता लढाई सुप्रीम लढली कोर्टामध्ये जाणार आहेत, पण जे याचिका आरोप देऊन- करण्यात आले त्या आरोपांवर तरी खुलासा तर करावा लागणार आहे. शिवराय कुलकर्णीजी, आपलं नेमकं काय म्हणणं आहे या आरोपाच्या सगळ्यावर? संदर्भामध्ये आम्ही खुलासा केलेलाच आहे ना. असं आहे की आज देवेंद्रजींनी हा जो 6 जीबीचा डाटा हा महेशजी, मी संपूर्ण आपल्याकडे महाराष्ट्राच्या येतेच आहे. समोर महेशजी, मी आपल्या आपल्याकडे येतेच आहे. सगळ्या हा बोला. माननीय देवेंद्रजींनी आज जो 6 जीबीचा हा जो डेटा जे आज ते गृहसचिवांना देणार आहे तो जो महाराष्ट्राच्या समोर मांडला आणि त्याच्यातून अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप हे मुख्यमंत्र्यांवर आणि या सरकारवर केलेला आहे. आता खरं म्हणजे आपण 2 प्रवक्ते मी आतापर्यंत यांच्यावर ऐकले, राष्ट्रवादीचे म्हणा किंवा महाविकास आघाडीचे म्हणा. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं टुमणं राहायचं की राजकारण करू नका. मग दुसरं टुमणं राहायचं की तुम्ही महाराष्ट्रद्रोही आहे, केंद्र देत नाही. आणि आता एक टुमणं ते सारखं लावतायत की हे सरकार अस्थिर करत आहे. सचिन वाजे आम्ही उभा केला का? तुम्ही उभा केला का? वाचवला सचिन वाजेला? काल शरद पवार साहेबांना कोणी खोटी माहिती दिली? आज जे मुद्दे उपस्थित केलेले आहे, पावसात भिजले तो वयोवृद्ध नेता तुमच्या महाविकास आघाडीसाठी, अशा वयोवृद्ध नेत्याला ज्याचा सगळेजण आदर करतात त्याला खोटी माहिती कोणी दिली? आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी पवार साहेबांना खोटी माहिती दिली. क्रमांक 3 जो देवेंद्रजींनी आज महत्वाचा मुद्दा उपस्थित केला, गृहसचिवाच्याकडे आज देवेंद्रजी चाललेले आहेत. हे संपूर्ण प्रकरण डीजींनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं होतं, नवे अहवाल दिलेला होता. तो अहवाल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर पडलेला असताना फोन टॅपिंगचं प्रकरण असो, बदल्यांचं प्रकरण असो, भ्रष्टाचाराचं प्रकरण असो, तुम्ही का दुर्लक्ष केलं? कशावर पांघरूण घालताय? कोणाला वाचवायचं आहे? असं आहे की महाविकास आघाडीमध्ये जनतेच्या हितापेक्षा जे कोणी लबाडी करणारे लोक आहेत, चोऱ्या करणारे लोक आहेत, त्यांना वाचवण्याचं कृत्य हे रोज घडतंय. आणि मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे 60 तास मेल खरा आहे की खोटा आहे परमवीर सिंगांचा. आज सीएमओ कडून स्टेटमेंट आलेलं होतं आपल्याकडे की आम्ही सीएमओच्या मेलची, आपलं परमवीर सिंगांच्या मेलची वैधता तपासून पाहत आहोत, त्यांचं आहे की नाही. त्याच्यावर खुलासे झाले यांचे, अनिल देशमुखांचे, त्याच्यावर पवारांची प्रेस कॉन्फरन्स झाली. पण 60 तासामध्ये सीएमओ शब्द बोलत नाही, मुख्यमंत्री शब्द बोलत नाहीत. आजही एवढं मोठं प्रकरण जे देवेंद्रजींनी काढलेलं आहे, तात्काळ प्रतिक्रिया यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांची की काय प्रकरण आहे. आज कुठेतरी आरोप वारंवार केला जातोय की मुख्यमंत्री बोलत नाही. खरं तर या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी महेश तपासेजी बोलणं गरजेचं आहे, कारण आपण बघतोय त्यांच्या अखत्यारीत आहे गृह खातं. आपण बघतोय त्यांनी या सगळ्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे आता थेट त्यांनीच सगळ्याकडे कानाडोळा केल्याचा, दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. असं आहे, मुख्यमंत्री योग्य वेळेला त्यांची भूमिका मांडतील. मुख्यमंत्री हा राज्याच्या जनतेच्या विश्वासाचा प्रतिनिधी असतो. त्याच्यामुळे सातत्याने मुख्यमंत्र्याला टार्गेट करण्याची जी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे ही आम्हाला गेल्या वर्षभरापासून माहिती आहे. सातत्याने मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं, बोलत नाही. अहो, महाराष्ट्रातला कोरोना आटोक्यात आणण्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास देण्यामध्ये सर्वात आघाडीवर कोण होतं तर राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे मुख्यमंत्रीच्या म्हणजे त्यांनी जर शांत बसले असतील किंवा सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असतील तर त्यांच्या शांत बसण्याला चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा केविलवाणी प्रकार जो भारतीय जनता पार्टी करत आहे तो त्वरित थांबवला पाहिजे. मुख्यमंत्री पण महेश तपासेजी भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून साहेबांनी महेश तपासेजी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष एकीकडे बाजूला, पण सर्वसामान्यांना तरी कुठेतरी दिलासा देणं गरजेचं आहे सगळ्या प्रकरणात. कारण हे सगळं जे सुरू आहे ते सर्वसामान्य जनता सुद्धा बघते, त्यामुळे खुलासा होणं गरजेचं असं नाही वाटत? त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास असायला पाहिजे. अहो, तुम्ही 25 वर्ष 30 वर्ष भाजपवाल्यांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत काम केलं. महेश तपासेजी मी भाजपचं नाही बोलत आहे किंवा विरोधी पक्षाचंही नाही बोलत आहे. सर्वसामान्य माणसांना तर उत्तर देणं गरजेचं आहे. सर्वसामान्य माणसाकडे अनेक प्रश्न, खरं तर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांच्या समोर. महेश तपासेजी, आवाज नाही का? तुम्ही काय बोलले मला? महेश तपासेजी, भारतीय जनता पक्ष एकीकडे किंवा विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष एकीकडे, पण सर्वसामान्य माणूस सुद्धा हे सगळं बघत आहे. जे काही गंभीर आरोप महाविकास आघाडीवर लावले जात आहेत त्याला तर उत्तर देणं बांधील आहेत.
महाराष्ट्रातल्या 10 कोटी जनतेला महाविकास आघाडी सरकारवर 100% विश्वास आहे. हे न्यायप्रिय सरकार आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारं सरकार आहे. हे RSSच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारं सरकार नाही, हे महाराष्ट्रातल्या जनतेला 100% माहिती आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात होतो. हे जे खोटे आरोप जे भारतीय जनता पार्टीकडनं केले जातात ते पूर्णपणे चुकीचे आहेत. भारतीय जनता पार्टीची सत्ता गेली त्याचा प्रचंड दुःख त्यांना आहे आणि म्हणूनच सातत्याने मुख्यमंत्र्याला टार्गेट करणं, RSSच्या विचाराच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चुकीची माहिती गोळा करणं, सरकारला एम्बॅरेस करणं, अशा पद्धतीचा कुटील डाव हा भारतीय जनता पार्टीकडनं केला जातो. ऑपरेशन लोटस हा एक नाही, ह्याच्या आधी देखील 1.5 वर्षामध्ये 2-3 महेश तपासेची पण आपण बघतोय की जे पुरावे देऊन बोललं जात आहे हणून पाडला. निश्चित महेश तपासेची पण विरोधी पक्ष असो किंवा भाजपाने संदर्भामध्ये आता आम्ही आता डिफेन्सिव्हवर न राहता आम्ही पण ऑफेन्सिव्हवर आता येणार आहोत. काल देखील ठीक आहे, काय चाललंय त्याचा आढावा घेऊ. एकीकडे राज्यात 30,000 कोरोनाचे पेशंट वाढत चाललेत, एकीकडे ऑपरेशन लोटस तुम्ही सुरुवात केलेलं आहे. आता पण हे सगळे पुरावे आपण आता महाविकास आघाडीच्या विरोधातच जाणारे देत आहेत पाणी करणार. निश्चित महेश आम्ही तुमच्याकडे येणारच आहोत, तुमच्याकडे येतेच आहे मी. आम्ही देखील ठोस भूमिका घेऊन तीच भूमिका घेणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी कुठचीच भूमिका घेताना दिसत नाही आणि हाच कुठे आरोप केला जातोय. महेश तपासेची तुमच्याकडे येते. शिवराजी, आपलं नेमकं काय म्हणणं आहे? कुठची भूमिका घेतानाच दिसत नाही मुळात. नाही असं आहे की हे जे सगळं बोलतायत हे आजच्या प्रकरणावर काहीच बोलत नाहीत. सचिन वाझेच्या प्रकरणापासून तर आजपर्यंत काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शिवसेनेचा प्रवक्ता या विषयावर काहीही बोलत नाही. याचं कारण असं आहे फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेऊ नका हो. कशाला त्यांचं नाव घेता? 100 कोटी रुपये मागता तुम्ही महिन्याकाठी एका यायला. पूर्ण महाराष्ट्राचा हिशोब सांगा आणि मग जर एवढा मोठा पैसा जमा होत असेल तर याच्यामध्ये तुमच्या कोणाकोणाचे किती वाटे आहेत त्याचा हिशोब तुम्हाला महाराष्ट्राला द्यावा लागणार आहे. असं आहे की हाऊसमध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे की सचिन वाझेला वाचवण्यासाठी स्वतः अनिल देशमुख त्यांची बदली करायला तयार नाही, त्यांचं निलंबन करायला तयार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की वाझे काय ओसामा बिन लादेन आहेत का? त्यानंतर परमवीर सिंगांना बदली केल्यानंतर हेच गृहमंत्री मीडियाच्या समोर येऊन सांगतात की परमवीर सिंगांच्या विरोधामध्ये आमच्याकडे एवढे पुरावे आहेत आणि म्हणून आम्ही त्यांची बदली केली आहे. पुरावे आहेत तर त्याचं काय लोणचं घालायला ठेवलं आहे का कारवाई केली नाही परमवीर सिंगांवर? का अटक केली नाही? कशाचं ATS सांगता तुम्ही? सचिन वाझेनी ज्यांनी तिथे बॉम्बची गाडी ठेवली, ज्यांनी जिलेटिनची गाडी ठेवली त्याला तुम्ही आयोग नेमता. सगळी महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा लागली होती सचिन वाझेला कुर्निसात करण्याची. काय शिकवून राहिले तुम्ही? कशाला फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेता? कमीत कमी असं आहे की आपलं जे काही आहे ते सगळं उघडं पडलेलं आहे. कमरेचं गुंड सोडून आपण तोंडाला गुंडाळलेलं आहे आणि महाराष्ट्र ते सगळं बघतो आहे. आणि कसलं फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेता? याच्यावर सांगा ना. फोन टॅपिंग वर बोला, 6 GB डेटावर बोला. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर सगळं प्रकरण असताना ते याच्यावर का बोलले नाही? 60 तासापासून परमवीर सिंगांच्या मेलवर मुख्यमंत्री का बोलले नाही? वाझे प्रकरणावर अजूनही मुख्यमंत्री आपलं तोंड का उघडत नाहीत? या सगळ्या विषयावर बोललं पाहिजे ना. निश्चित शिवराज, आपण हेच अनेक सारे खरं तर प्रश्न आहेत महेश तपासे जे आपण बघतो. एकीकडे मुख्यमंत्रीच नाही तर महाविकास आघाडी सुद्धा कोणतीही थेट पावलं उचलताना दिसत नाही. उलट ज्या गृहमंत्र्यांवर आरोप झाले त्या गृहमंत्र्यांची पाठराखणच करताना आपल्याला बघायला मिळत आहे. असं आहे, सचिन वाझेच्या प्रकरणामध्ये किंवा मनसुख हिरेंच्या प्रकरणामध्ये ATS कडे तपास हा महाराष्ट्राच्या सरकारनेच दिला. त्या महाराष्ट्राच्या ATSनी 2 आरोपी ताबडतोब म्हणजे लवकरात लवकर पकडले. त्यांचा जबाब त्या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे आणि आता हा सगळं प्रकरण म्हणजे सचिन वाझे हा NIAच्या कस्टडीमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचं कोणी पाठराखण करत नाही किंवा त्याला संरक्षण देण्याचा अजिबात विषय होत नाही. परंतु एखाद्या गोष्टीची सत्यता समोर येईपर्यंत त्या ठिकाणी थोडं दम धरला पाहिजे की नाही. आता काही गोष्टीचा खुलासा येऊ लागलेला आहे. त्या संदर्भामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांनी ATSला पूर्ण अधिकार दिले. त्यांनी 2 आरोपी पकडले. त्याच्यात एक निवृत्त हवालदार होता, एक बुकी होता, त्याला पकडण्यात आले. त्या खुनाच्या मध्ये त्याचा सहभाग होता. या काही
काय गोष्टी त्याच्यातून निष्पन्न होल्या आणि त्या ठिकाणी ती गाडी कशी ठेवली गेली, काय ठेवली गेली, त्याच्या संदर्भात NIAच्या माध्यमातून पण रिपोर्ट्स येत आहेत. एखाद्या गुन्ह्याचा तपास जेव्हा होतो तेव्हा दोन जरी वेगळ्या एजन्सीज काम करत असल्या तर निष्कर्ष साधारणपणे एकच असतो. दोन राजकीय पक्षांचा विचारांचा मतभेद असू शकतो, परंतु तपास यंत्रणा राज्याची असू किंवा केंद्राची असू किंवा दुसरी कुठली असू, त्यांना त्या गोष्टीचा तपास करणे हे त्यांचा अंतिम उद्देश असतो. तिकडे व्यक्ती महत्वाचा नसतो, सरकार किंवा पक्षाच्या बाजू व्यतिरिक्त. पण महेश तपासेजी एकीकडे सचिन वाझेंच्या पण महेश तपासेजी एकीकडे पोलिसांची बदनामी NIA जेव्हा आलं तेव्हा तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राची प्रतिमा डागाळलं आणि महाराष्ट्राच्या छातीवर केंद्रात शिवराजी मी आपल्याकडे येते पण महेश तपासेजी आणि समजा परमवीर साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केले असतील त्याच्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही की त्यांनी प्रश्न उपस्थित करावे. ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले त्याच्याबद्दलही काही दुमत नाही. आता बॉल सुप्रीम कोर्टाच्याकडे गेल्यानंतर दोन ज्या गोष्टी त्यांनी मागितल्या की एक ह्या संबंध प्रकरणावर CBIची चौकशी व्हावी, दुसरं त्यांना ज्या मुंबई आयुक्त पदावरनं 17 तारखेला मला वाटतं दुसरीकडे चार्ज देण्यात आला ती ऑर्डर रद्द करावी अशा दोन मागण्या केलेल्या आहेत. आता सुप्रीम कोर्टाकडे आमच्याही नजरा लागलेल्या आहेत. निश्चितपणे या सगळ्या पण महेश तपासेजी एकीकडे सचिन वाझेंची याच्या आधी गुजरातच्या राज्यातल्या DG आणि कमिशनरांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या संदर्भात पत्र दिलेले असताना त्याच्यावर काय निष्कर्ष काढेल हे आम्ही बघू ना. निश्चित महेश तपासेजी या सगळ्यावर बोलणार आहोत. सचिन वाझेंची चौकशी सुद्धा केली जाणार आहे, सगळं होणार आहे महेश तपासेजी. पण दुसरीकडे गृहमंत्र्यांची सुद्धा चौकशी होणार का हा सवाल सुद्धा तितकाच उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष थेट दिल्लीला जाणार आहे. पण हे सगळे पुरावा भारतीय जनता पक्षाने आपण बघतोय सुबोध जयस्वाल यांनी कोर्टात का सादर केले नाही हा सुद्धा आता सवाल उपस्थित होत आहे, ज्यामध्ये मंत्र्यांचा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा हात असल्याचा दावा केला जातोय. हे सगळं प्रकरण घेऊन आता थेट दिल्ली गाठणार आहे. इतकंच नाही तर कालच आपण बघितलं शरद पवार यांनी वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. ज्या दरम्यान वाझे अनिल देशमुखांना भेटल्याचा दावा केला जात होता त्या दरम्यान ते विलगीकरणात होते, क्वारंटाईन होते असा दावा केला जात होता. तो दावा कशा प्रकारे फोल ठरला हे कालच आपण बघितलं. विरोधी पक्षानं हा दावा फोल ठरवला, त्यामुळे शरद पवारांना एक प्रकारे चुकीचं ब्रीफ केल्याचा सुद्धा यामध्ये आरोप करण्यात आलेला आहे. ACS होम को मांगेंगे कि ये सारे नंबर हमको इंटरसेक्शन पे लगाने और बकायदा ACS होम ने वो परमिशन दी. उस परमिशन के तहत जब कॉल रिकॉर्डिंग शुरू हुआ तो बड़ी एक्सप्लोजिव चीजें बाहर आने लगी और कई बड़े अधिकारी, कई पॉलिटिकल लोग, इनके नाम चर्चाएं ये इसमें से बाहर आने लगी. और ये सारी चीजें ध्यान में आने के बाद इसको सारा कंप्लीट इसका रिपोर्ट उस समय COI ने तैयार किया और 25/8/2020 को ये रिपोर्ट COI ने, कमिश्नर ऑफ इंटेलिजेंस ने DG साहब को दिया. शिवराय कुलकर्णी सगळे याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे. शिवरायजी, आपण बघता की कशा प्रकारे महाविकास आघाडी सरकारचे जे प्रवक्ते आहेत ह्या सगळे आरोप फेटाळून लावताना आपल्याला बघायला मिळतात. तुमची नेमकी काय प्रतिक्रिया? पण असं सुद्धा एक बोललं जात आहे की एकीकडे सगळे आरोप मीडियासमोर ठेवण्याच्या पूर्वी जर कोर्टात गेले असते सगळे पुरावे घेऊन तर ती योग्य दिशा ठरली असते असं सुद्धा बोललं जात आहे. लोकशाहीमध्ये ज्या सरकारचं हे काम आहे, विरोधी पक्ष म्हणून त्या सरकारने ते काम केलं पाहिजे ही विरोधी पक्षाची अपेक्षा असते, ही जनतेची अपेक्षा असते. आज जी सगळी भूमिका मांडली देवेंद्रजींनी, आपण जर तारखा बघितल्या तर 26 ऑगस्ट 2020 पासून फोन टॅपिंग आणि बदल्यांमध्ये झालेला गोंधळ, त्यात झालेला भ्रष्टाचार याचा सगळा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर जवळजवळ वर्षभरापासून प्रलंबित आहे. आणि ते पाहिल्यानंतर ते व्यक्त करतात की हे चिंताजनक आहे, गंभीर आहे असं ते म्हणतात. आणि गंभीर आहे म्हटल्यावर तोच अहवाल पुन्हा ते गृहमंत्र्यांकडे पाठवतात आणि त्यानंतर गृहमंत्री
त्यातल्या स्वच्छ अधिकाऱ्यांना अस्तित्वात नसलेल्या पदांवर भरतात आणि बाकीच्यांवर अन्याय करतात. हा जो सगळा घोळ आहे याच्यामुळे गृहमंत्र्यांचा आणि या सरकारचा खरा चेहरा जो आहे तो जनतेसमोर येणार आहे. अत्यंत स्पष्ट आहे की हे सरकार चालवत असताना जो आरोप यांच्यावर झालेला आहे की 100 कोटी रुपये एका महिन्याला एका API ला मागतात, तर हे पूर्ण महाराष्ट्रामधून कोणत्या प्रमाणामध्ये वसुली करत असतील आणि यांचं टार्गेट पूर्ण महाराष्ट्राचं किती असेल हे दर्शवणारं हे दुसरं उदाहरण आहे. आणि देवेंद्रजींनी अत्यंत तपशीलवार हे मांडलेलं आहे. पुरावे त्यांच्याजवळ आहेत. ते पुरावे घेऊन गृह सचिवाकडे जाणार आहेत. आता केंद्रातल्या कोणत्याही मंत्र्याकडे कोणत्याही एजन्सीकडे प्रकरण गेलं की यांच्या लेखी महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात येते. NIA जोपर्यंत आलं नव्हतं तोपर्यंत गृह मंत्रालयाची महाराष्ट्राची कुठलीही यंत्रणा सचिन वाझे आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणामध्ये गंभीर झालेली नव्हती. जेव्हा NIA ने एंट्री केली तेव्हा या यंत्रणा गंभीर झाल्या. अजून नवीन प्रश्न उपस्थित होता की ज्याला कोणाला अजून एक प्रश्न उपस्थित होतो की ज्याला कोणाला अटक केली आहे. पण शिवराज, एक महत्वाचा मुद्दा यामध्ये असा सुद्धा आहे, CBI चौकशीची आता मागणी केली जाते आहे. पण आताच जो काही दिवसांपूर्वीच आपण बघतोय की असा निर्णय झाला होता की राज्याच्या परवानगीशिवाय CBI चौकशी करू शकत नाही. नाही, असं आहे की कोणत्याही चौकशीला सामोरं न जाण्याची तयारी जर असेल तर कागदी घोडे नाचवता येतात. पण त्याला अनेक मार्ग आहेत लोकशाही पद्धतीमध्ये. न्यायालयाच्या माध्यमातून येईल. सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये असंच केलं होतं महाराष्ट्राने की आम्ही देणार नाही. न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला तिथे CBI इन्क्वायरी करावं लागेल. आमचा आग्रह नव्हता. त्याच्यामुळे जेव्हा न्यायालयाच्या ही सगळी गोष्ट लक्षात येईल त्याही माध्यमातून करता येईल. असं आहे की यांची चोरी पकडल्या गेलेली आहे आणि फक्त आता शिक्कामोर्तब व्हायचं राहिला तर ते जनतेच्या दरबारामध्ये झालेलं आहे, ते दिसत आहे. त्याच्यामुळे ज्या अर्थी आम्ही चौकशी करू देणार नाही, आमच्या अखत्यारीतले विषय आहे, महाराष्ट्रातल्या अस्मितेचे जेव्हा विषय येतात. मी मगाशी बोलत होतो एक मुद्दा आपल्याला आणखीन मला सांगायचा आहे की ATSने ज्याला अटकेमध्ये घेतलेला आहे तो आरोपी कोण आहे? तो पॅरोलवर सोडला कोरोनाच्या निमित्ताने. कोरोनाच्या निमित्ताने जसं सचिन वाझेला ऍडमिट करून घेतलं होतं पोलीस दलामध्ये, पुन्हा एकदा सामावून घेतलं होतं पोलीस दलात वाझेंना, त्याचप्रमाणे तो आरोपी देखील पॅरोलवर सोडलेला आहे आणि तो आरोपी या खून खटल्यामध्ये यांनी अरेस्ट केलेला आहे. मग असे किती आरोपी पॅरोलवर सोडले आहेत की जे गुन्हेगार आजही समाजामध्ये मोकळे फिरत आहेत? मध्यंतरी कोरोना कमी झाला होता, त्याच्यापैकी किती आरोपींना पॅरोलवर परत पाठवलं? सरकार कसं चालू आहे, कोण चालवत आहे, कशा पद्धतीने चालवत आहे, याच्या मागचे हेतू काय, अनेक खरं तर आता मुद्दे समोर येताना दिसत आहेत.